आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। तुका म्हणे लाभ, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। विठ्ठल विभूषित करन्वनीरदाभात, पीताम्बरार्ध अरुणबिम्ब फलार्धरोष्ट्रात्, पूर्णेन्दु सुन्दर मुखादर बिन्दु नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्। रामो राजमणि सदा, विजयते रामं रमेशं भजे। रामेण विहता निशाचरचमुं, रामाय नमः। रामनास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा, भवतु मे भो राम उद्धरः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलीकाय दातुं मनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गाकर पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, दुसरे
चरण संतातिया दुसरे चरण संताची पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संसा कृपादाने कथेचा विस्तार संसा कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेच विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास आता तरी पुढे हाची उपदेश नका करुनाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत या अभंगातून तुकोबराय आपल्याला उपदेश करतात की बापांनो, आपल्याला जे जीवन भेटलेलं आहे त्या जीवनाचा नाश करू नका. तुम्हा सर्वांच्या चरणी लोटांगण घालतो. हे जीवन परत नाही. हा नरदेह परत भेटत नाही आपल्याला. आणि या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर प्रत्येकाने आपलं चित्त शुद्ध करा. आणि प्रत्येकाला एक महत्त्वाचं असतं की जीवनामध्ये हित कुठे ना कुठेतरी दडलेलं असतं. पण तुकोबराय आपल्याला उपदेशात्मक सांगतात की तुमचं हित करायचं असेल तर आपलं जे मन आहे ते भगवंताच्या चरणावरती एकविध करा, एक करा. आणि जीवनाचा तो खरा व्यापार आहे ज्यामध्ये आपलं हित आहे. बस याच्यापेक्षा दुसरं काहीही सांगत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा जो उत्सव आहे आपले सर्वांचे लाडके असणारे भागवत भाऊ आणि त्यांचे भाऊ असणारे शिवाजी दादा यांचे वडील हरिभाऊ हे आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने हा पुण्यतिथीचा सोहळा आहे. त्या भाऊंना एक भाऊ आणि एक बहीण आहे. भाऊचं नाव मुरलीधर आहे, बहीण शकुंतला आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, विठाबाई असं नाव आहे. एक भागवत भाऊ आहेत, शिवाजी दादा आहेत. बाकी सर्व नातू परिवार आहे. असा हा गोड परिवार आहे. किती गोड आहे आपल्याला ही मंडळी सर्वजण सांगते. मला तर कीर्तनामध्ये उभा राहिल्यापासून असं वाटतंय आपण नेमकी पाथऱ्यामध्ये आहेत का अकोळनेरमध्ये आहोत. आत्ताच माऊलींनी तुकोबरायांचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळा साजरा केला. आणि त्या सोहळ्यामध्ये असे अनेक टाळकरी, आता हे टाळकरी नाहीत, हे गुणीजन वृंद आहेत. पण आता काय करणार, सगळेजण असे सुंदर उभे आहेत. आणि खरोखर सर्वजण गुणीजन आहेत, त्यामध्ये मीच थोडासा कमी आहे. पण सांभाळून घेणं तुमच्याकडेच आहे. असं
आणि माझंही परम भाग्य आहे की एवढ्या सोहळ्यामध्ये मला सेवा करायला संधी भेटते, ही निश्चित गुरुवर्य स्वामीजींची कृपा आहे. खरोखर खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आज आपण सेवेला आता प्रारंभ करू, अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबराय सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हितते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. मन हे खूप महत्वाचं आहे दादांनो. आपल्या जीवनामध्ये जर उन्नती करायची असेल तर त्यामध्ये मन खूप महत्वाचं आहे. जर मनाने ठरवलं की आपल्याला एखादं कार्य करायचं आहे तर ते सहजरित्या होतं. आणि मनाने त्याच ठिकाणी जर थोडीशी लपक खाल्ली तर आपण त्या ठिकाणी जी उत्स्फूर्तता असते ती पूर्ण स्थिर होत असते. म्हणून मन आपलं कोणतंही कार्य करायचं असू द्या त्या ठिकाणी प्रबळ करायला पाहिजे. त्याला मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन ही मिलावत प्रभू से, मन ही करत फजित. मनाने जर ठरवलं तर आपली जीत होते आणि मनाने जर ठरवलं तर आपली हार त्याच ठिकाणी असते. म्हणून मन खूप महत्वाचं आहे. आणि असं जे मन आहे तुकोबराय आपल्याला सांगतात ती एकविध करा. अनेक विध नाही सांगत, एकविध. आणि एकविध मन झालं रे झालं, पण ते कुठं करायचं आपल्याला? जिथे आपलं हित आहे. हित कुठे आहे? देवाचं चिंतन करण्यामध्ये हित आहे. का तर आपल्याला जो भगवंताने देह दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे? देवे दिला देह भजन गोमटा. भगवंताने जो देह दिलेला आहे तो भजनासाठी दिलेला आहे, भगवंताचं चिंतन करण्यासाठी दिलेला आहे. आणि ते चिंतन, भगवंताचं भजन हे बस त्या ठिकाणी आपलं मन एक झालं तरच ते होणार आहे. नाहीतर जर मन भटकत राहिलं, मन आहे ते कुठे जाईल सांगता येईल का? मन चंचल चपळे, ओ हो हो हो. मन चंचल चपळे, जाता येतान गैवेळ, जाता येतान गैवेळ. चपळ, जाता येता न लगे वेळ. भगवान श्रीकृष्ण आपल्याला बरोबर या अभंगाचं भाषांतर करतात, किंवा भगवंतानी श्लोक लिहिला म्हणून संतांनी याच्यावर भाषांतर केलं. चंचलम मन ही कृष्ण प्रमाथी बलवदृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. हे मन वायूच्या वेगाने पळतं, किती चंचल आहे. पण अशा मनाला जर आपल्याला त्या भगवंताच्या चरणावरती लावायचं असेल तर आपल्याला साधना केल्याशिवाय पर्याय उरत नाही.
भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय पर्याय उरत नाही. अखंडतेने जर नामस्मरण केलं तरच आपलं मन त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती एकविध होतं. त्यासाठी जीवनामध्ये वासना नको आहे. वासना खूप छळते जीवाला. वासना दोन प्रकारची, तशी अनेक प्रकारे वासना सांगितलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक सूक्ष्म वासना आहे आणि एक स्थूल वासना आहे. हो ना हो, जर आपण विचार करू गेलो तर स्थूल वासना एक ना एक दिवस आपल्याकडून दूर होऊ शकते. कारण की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत ती स्थूल वासना राहू शकते. पण शक्ती एकदा क्षीण झाली की स्थूल वासना संपते. माहिती आहे तुम्हाला सर्वांना, पटतंय ना? स्थूल वासना, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत स्थूल वासना जागी राहू शकते, ती आपल्याकडे राहू शकते. पण एकदा का स्थूल म्हणजे शरीर आपलं क्षीण झालं, जर्जर झालं तर ती स्थूल वासना जाते. पण सूक्ष्म वासना अशी आहे ती शेवटपर्यंत जात नाही. सूक्ष्म वासना आपल्या मनामध्ये जागी राहते, जागी. आणि ती सूक्ष्म वासना जाऊन आपल्याला जर भगवंताशी एकविध व्हायचं असेल तर आपल्याला बस त्या भगवंताचं चिंतन करणं खूप गरजेचं आहे. आपण संसारामध्ये नाना प्रकारचं चिंतन करतो, प्रपंचामध्ये अनेक प्रकारचं चिंतन करतो. आताही जर आपण विचार केला तर इथल्यामध्ये बऱ्याचशा जणांना ते फक्त देहाने इथं असणार आहेत, त्यांचं चिंतन घरचं चालू असतं. काहींना लग्नाला जायचं असतं, काहींना ड्युटीला जायचं आहे, काहींना पाणी धरायचं आहे, नाना प्रकारचं चिंतन असतं. पण तुकोबाराय सांगतात आपल्याला, बापांनो, आपलं ज्यामध्ये हित आहे अशा भगवंताचं चिंतन आपण करायला पाहिजे. त्या ठिकाणी सांगितलं ना, चिंतने चिंतने तदरूपता. जसं आपण चिंतन करू तसं तशी आपली वृत्ती बनत असते. हा चिंतन खूप महत्वाचं आहे. आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी आपलं मन त्या भगवंताशी एकविध होतं. त्यासाठी जीवनामध्ये मन एकविध करायचं असेल तर जे षडविकार आहेत त्या षडविकारापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. हे षडविकार खूप छळतात जीवाला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे खूप त्रास देतात आणि जीव त्या त्या विकाराच्या पाठीमागे भटकत 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 राहतो. तुलसीदास सांगतात की बापांनो, तुम्ही हे काम, क्रोध, लोभ जे आहे ना, याच्या पाठीमागे जाऊच नका. काम, क्रोध, लोभ, मद, नाथ सब नरक के पंथ, हे सगळे कसे आहेत? नरकाचे द्वार आहेत. तिकडे आपल्याला जायचंच नाही. का जायचं नाही? तेच भगवंत हे गीतेत तेच सांगतात. त्रिविधम नरकश्चेदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् देतत्रयम त्यजत. त्यजत त्याग करा. काम, क्रोध, लोभ नको, हे नरकाचे द्वार आहेत. आणि त्या नरकापासून जर आपल्याला अलिप्त राहायचं असेल, आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपलं मन जे आहे ना ते भगवंताच्या चरणावरती एकविध करायला पाहिजे. एकविध करायला पाहिजे. काम, क्रोध खूप कठीण आहे बापांनो. यापासून जर आपला उद्धार करायचा असेल तर आपण आपलाच उद्धार करू शकतो. आपला उद्धार दुसरं कोणी करू शकत नाही.
भगवंत सांगतात आपल्याला, उद्धरेत आत्मनात्मानं नात्मान मवसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. उद्धरेत आत्मनात्मानं, आपला उद्धार आपणच करायला. हे षड विकाराच्या पाठीमागे जायचं नाही. त्या ठिकाणी षड विकार जर जीवनामध्ये नसतील तर आपलं जे मन आहे ते मन त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती लागतं. जर आपण आपलं मन भगवंताच्या चरणावरती नाही लावलं तर माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, जो त्या मनाच्या पाठीमागे जातो तो तेथेच मुकल्या जातो. हरिपाठी स्थिरवला तोची धन्य हो, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य, हरिपाठी स्थिरवला तोचे धन्य हो, हरिपाठी स्थिरवला तोचे धन्य हो. मनोमार्गी गेला तो तेथे मोकळा, हरिपाठी स्थिरवला तोची धड, हरिपाठी स्थिरवला तोची धड, गेला तो तेथे मोकळा, हरिपाठी स्थिरवला, हरिपाठी स्थिरवला तोची धड हो, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य हो. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो भगवंताच्या नामाच्या पाठामध्ये स्थिर राहतो त्याला त्या ठिकाणी धन्यता सांगितलेली आहे. मग भगवंताच्या नामामध्ये स्थिर जर राहायचं असेल तर आपलं जीवन कसं पाहिजे, जीवनामध्ये कोणते तत्व पाहिजे, जीवनामध्ये भक्ती पाहिजे, जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. त्यावेळेस त्या भगवंताच्या नामाच्या पाठामध्ये स्थिर राहतो जीव. भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये खूप गोड श्लोक आलेला आहे. बापांनो, जर तुम्हाला भगवंताची भक्ती, भगवंताची प्राप्ती, भगवंताचं चिंतन करायचं असेल तर काय करायला पाहिजे. योगाश्रयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विधित्सया, ज्ञानम कर्मम भक्तिश्च नोपायो अन्यहस्त कुत्रचित. ज्ञान, कर्म आणि भक्ती ही आपली प्रचंड पाहिजे, तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. खूप भागवताचा एकादश स्कंद एवढा खूप संवाद गोड आहे, खूप गोड संवाद आहे. त्या ठिकाणी पूर्ण एकादश स्कंदामध्ये उद्धव आणि भगवंताचा संवाद आहे. खूप खूप गोड सांगितलेलं आहे. बापांनो, जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर स्वतः भगवंत सांगतात, योगाश्रयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विधित श्रेया, ज्ञानम कर्मम च भक्तिश्च नोपायो अन्यहस्त. जीवनामध्ये प्रचंड ज्ञान पाहिजे, जीवनामध्ये प्रचंड भक्ती पाहिजे, आणि जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सत्कर्म पाहिजे. जर जीवाकडे ज्ञान असेल तोच जीव धन्य आहे. ज्ञान पाहिजे, कारण की ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही, पण ते ज्ञान पवित्र आहे. ते आपल्याला तेव्हाच प्राप्त होतं ज्यावेळेस आपण गुरुजनावरती श्रद्धा ठेवू, त्याच वेळेस ज्ञान प्राप्त होत असतं. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा ठेवली का ज्ञान आपोआप येतं. श्रद्धा प्रचंड ठेवा, कारण की श्रद्धा जर ठेवली
तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान येतं आणि ते ज्ञान प्रत्यक्षात भगवंत स्वतः ज्ञानस्वरूप आहेत. भागवतात पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. ज्ञानेश्वर महाराजही तेच म्हणतात, नाथ बाबाही तेच म्हणतात, सच्चिद ब्रह्म चित्पदमाया आनंदपदी जय म्हणता हरे. ज्ञान व्हायला पाहिजे ना आपल्याला, ज्ञान व्हायला पाहिजे, खूप ज्ञान पाहिजे, तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे, भगवंताचं चिंतन आहे. म्हणून ज्ञान पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, तोच ज्ञानी खरा आहे. कोणता? जो वेळोवेळी दुसऱ्यांना तारू शकतो, तोची ज्ञानी खरा. तारी दुजियांशी वेळोवेळा त्याशी शरण जावे. 12व्या अभंगामधलं हे ज्ञान प्रचंड पाहिजे. असं ज्ञानम कर्म, आपलं सत्कर्म पाहिजे. कर्माचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. अंतःकरण शुद्धीचे वेगळे प्रकार आहेत, अंतःकरण दूषितचे वेगळे प्रकार आहेत. अंतःकरण शुद्ध कशाने होतं? नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म हे जर आपण केलं तर त्याने अंतःकरण शुद्ध होते. काम्य कर्माने निषिद्ध कर्म केलं तर त्याने अंतःकरण दूषित होतं. भगवंतानेही गीतेमध्ये तेच सांगितलंय, कर्म अकर्म विकर्म, इष्टकर्म अनिष्ट कर्म, मिश्र कर्म, असे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. क्रियमान कर्म काय आहे? संचित कर्म काय आहे? प्रारब्ध कर्म काय आहे? पहा, क्रियामान कर्म आपण जे आत्ता करतो त्याला क्रियामान कर्म असे म्हणतात. संचित कर्म या क्षणापासून या जीवनाच्या अगोदर नवे नवे जेवढे जन्म झालेले आहेत त्या जन्मामध्ये जे कर्म केलं त्याला संचित कर्म असे म्हणतात. आणि ते कर्म चांगलं असो की वाईट असो हे आपल्याला पुढं भोगायला येतं त्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात. पण कसं का असाना भगवंत किती सवलत देता पहा आपल्याला. अहो बापांना तुम्ही एक काम करा, जर कर्माचं तुम्हाला फळ नसल लागत तर नको, त्या कर्माचं चांगलं वाईट फळ आपल्याला नसल लागत तर नको, पण त्यासाठी एक काम करा. कोणतं काम करा? जे काही कर्म कराल ते सर्व मला अर्पण करा. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् पश्यसि कौंतेय तत्कृष्व मद अर्पणम. ते मला अर्पण करा. नाथ बाबा आपल्याला अजूनही सांगतात, जर हे कर्म जर आपण भगवंताला अर्पण नाही केलं तर जसं कर्म कराल तसंच तुम्हाला भोगायला केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. हरिमुखी गाता हर पल चिंता, 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 हरिमुखी गाता हर पल चिंता. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. किती आले आणि किती गेले. आता विचार असा करायचा आहे
की आपली जर वासना सद्वासना राहायची असेल, कर्म सत्कर्म राहायचं असेल, आपण जर षडविकारापासून अलिप्त राहायचं असेल, तर आपलं मन भगवंताच्या चरणावरती एकविध करायला पाहिजे. त्यासाठी आपण देवाचं चिंतन करायला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. हे कविता करोनिया मन, हे कविता सकळाचा पाया माथे दंडवत, सकळाचा पाया माथे दंडवत, सकळाचा पाया माथे दंडवत, सकळाचा पाया माथे दंडवत, माझे दंडवत सकळाचा पाया माझे दंडवत, सकळाचा पाया माझे दंडवत, सकळाचा पाया माझे दंडवत, सकळाचा पाया माझे दंडवत. गीताचे करावे देवाचे चिंतन, करोनिया मन, करोनिया मन गीताचे करावे देवाचे चिंतन, करोनिया मन, करोनिया मन एकविध एकविध. वा, टाळ्या वाजा यांच्यासाठी थोड्या. ठीक आहे, सांगायची गोष्ट. असे तुम्ही गंभीर कसे झाले हो? हं? असे मोकळे राहा जरा. हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित कशात आहे? भगवंताच्या चिंतनामध्ये हित आहे. चिंतन अखंडतेने करा. जसं चिंतन कराल ना, तसंच आपलं मन होत असतं. आणि चिंतन करत असताना, भगवंताचं चिंतन करत असताना, आपलं मन त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती, भगवंताच्या लीलेवरती, भगवंताच्या स्वरूपावरती एकविध होतं, एक होतं. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, 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 मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा,
भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन रूपी जे फूल आहे ते भगवंताला अर्पण करा. ते एकदा भगवंताला अर्पण केलं की परत आपल्याला संसारामध्ये जन्म नाही भेटत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. हे परत परत जे आपल्याला चक्राला फिरावं लागतं ते परत जन्माला येत नाही आपण. पण मन रूपी जे मोगरा आहे ना ते भगवंताला ईश्वराला अर्पण करा. मग ही जी माया आहे त्या मायेपासून आपली सुटका होते. माया खूप कठीण असते, ती भगवंताने निर्माण केलेली आहे, ती भगवंताचीच आहे. भगवंत सांगतात ना, दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते माया खूप कठीण आहे. त्या मायेमध्ये एकदा का जीव पडला गुतला की परत तिथून निघत नाही. माया खूप कठीण आहे. ते मायेपासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. डोंगराजी महाराज आपल्याला मायेचे 3 प्रकार सांगतात. एक स्वजनजन मोहिनी माया, एक विमुखजन मोहिनी माया, आणि जर तिसरं पाहिलं स्वजनजन मोहिनी माया, विमुखजन मोहिनी माया, आणि अजून एक असो विठाला 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 विठ्ठल विठ्ठल भगवंताचे मायेचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. त्यामध्ये भगवंत स्वजनासाठी वेगळी माया आहे, विमुखांसाठी वेगळी माया आहे, आणि या विश्वासाठी एक वेगळी माया आहे. तिला विश्वजन मोहिनी माया असे म्हणायचे. अनेक प्रकारची माया आहे. स्वजनासाठी सर्वांना माहिती आहे की यशोदा ज्यावेळेस त्या भगवंताकडे आली होती, ते गोपाळ खेळत होते, आणि खेळता खेळता कृष्णाने असा मातीचा एक ढेकळ उचलला आणि मुखामध्ये टाकला. ते मुखामध्ये टाकल्यानंतर यशोदेला कोण सांगणार आहे? मग सर्व गोपाळांनी त्या बळीराम दादाकडे तक्रार केली. बळीराम दादा गेले आणि गेल्यानंतर यशोदेला सांगितलं. यशोदा धावत पळत आल्या आणि आल्यानंतर कृष्णाला विचारू लागल्या, कृष्णा माती खाल्लीस का रे? आई नाही ग, मी माती नाही खाल्ली. आई गाई नाही खाली ग म्यामात, आई गाई नाही खाली ग म्यामात, नाही खाली ग म्यामात, आई गाई नाही खाली ग म्यामात. हे बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. वातावरी नाही खाली ग म्यामात, आई गाई नाही खाली ग म्यामात, आई गाई नाही खाली ग म्यामात, आई गाई नाही खाली ग म्यामात. हो 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 हो. आई ग आई नाही खाल्ली मी माती. बळीराम दादा खोट बोलत आहे. त्यावेळेस ती आई म्हणते, कृष्णा दाखव बरं तुझं मुख. भगवंतानी मुख मोठं केलं तर त्यावेळेस पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन झालं. त्याला म्हणतात स्वजन जन मोहिनी माया, विमुख जन मोहिनी माया. अहो, कौरव पांडव असताना सर्वांनी विचार करायचा की पांडवांपाशीही भगवंत होते, तेवढेच कौरवांपाशीही होते. पण भगवंत फक्त पांडवांनाच कळाले, कौरवांना कळाले का? हे विमुख जन भगवंताच्या संग असून सुद्धा भगवंत न कळणे, त्याला विमुख जन मोहिनी माया म्हणतात.
आणि ह्या विश्वाला तर मोहिण्यासाठी एक भगवंताचं वेगळीच माया आहे. पण अशा भगवंताने निर्माण केलेल्या मायेपासून जर आपल्याला अलिप्त राहायचं असेल तर आपण भगवंताचं चिंतन करणं खूप महत्वाचं आहे. त्या मायेपासून अलिप्त राहा. हा जो संसार आहे हा खोटा आहे, हा लटका आहे. या संसारामध्ये आपल्या जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत सर्वच जण साथ देणार आहेत. एकदा का शक्ती क्षीण झाली आपल्याला कोण साथ देणार आहे? शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही 2-5 रुपये कमवतात तोपर्यंत तुम्हाला राव म्हणणार. जोवरी चलन गा तुवरी मनती माझा, जोवरी चलन गा तुवरी मनती माझा, माडिती लहान तोर देह सुखाची या कला, मनीची लाल थोर देह सुखाची आकाला, इंद्रिय बावळली या आला बागुल आला, इंद्रिय मावळली आला बाबूल आला, कैसा विपरीत घडला तुझी देहनो घे तुझा, ऐसा विपरीत घडला तुझी देहनो हे तुझा, तोवरी चढला गा तोवरी मनता माझा, खाली तिला हलदोर सुखाची आकाश, तोवरी चलन गा तोवरी मनती माझा, थोर देह सुखाची आकाला. वा, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत आपण पैसे कमवतो, धन कमवतो तोपर्यंत सर्वजण माझं माझं म्हणणार. आणि एकदा का आपण ते कमवण्याच्या पलीकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला कोणी माझं म्हणणार नाही. त्यावेळेस आपला रागाराग करतात. सर्वांना अनुभव आलेला आहे. एक कोरोनाचा पिरियड सर्वांना शिकून गेला, सगळं शिकून गेला. त्या ठिकाणी म्हणतात नवारे प्रत्युह कामाय पतिही प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय पतिही प्रिया होती. नवारे जायाय कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे पुत्राणाम कामाय पुत्र प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र प्रिया. हे सर्व जे आहे जोपर्यंत आपण काम करत आहोत, जोपर्यंत आपण 2 पैसे कमवतो तोपर्यंतच हे सर्व चालणार आहे. एकदा का आपण याच्या विपरीत गेलो, शक्ती क्षीण झाली, आपल्याला एखाद्या असाध्य आजाराने झपाटलो की मग आपल्याला कोणी आपलं म्हणणार नाही, कोणी आपलं म्हणत नाही. मग सर्व त्या ठिकाणी 1 आठवडा सेवा करतील, 2 आठवडा सेवा करतील, महिनाभर सेवा करतील, लय झालं तर 6 महिने. याच्या पलीकडे कोणी सेवा करणार नाही. तत्पासून आपला तिरस्कार तिरस्कार आणि तिरस्कारच होणार आहे. मग हा तिरस्कार जर थांबवायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे? नाही हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. बस आपलं हित कशामध्ये आहे? भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. खूप चिंतन करा, खूप भगवंताचं नामस्मरण करा. आपल्याला या ठिकाणाहून जर तरुण जायचं असेल तर भगवंताचं नामच तारू शकतं, दुसरं कोणी तारू शकत नाही. आणि कलियुगामध्ये फक्त नामच तारू शकतं, फक्त आणि फक्त नाम तारू शकतं. कलियुगी उद्धारे हरीच्या नावे. बस भगवंताचं अखंडतेने घ्या. त्यासाठी आपल्याला वेगळी शक्ती खर्च करावी लागत नाही, वेगळा वेळ द्यावा लागत नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. नलगती सायस जावी वनांतरा,
सायाच जावे वनांतरा नरगती 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 सायाच जावे वनांतरा सुखे तो गरा नारायण सुखे तो गरा नारायण हा सुखे तो गरा नारायण नरगती सायाच जावे वनांतरा नरगती सायाच जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपल्याला सायास करायची काहीच गरज नाही, कुठे वनामध्ये जाण्याची गरज नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्याच ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताचं चिंतन करायचं, तरच या कलियुगामधून आपला उद्धार आहे. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. याशिवाय आपल्याला भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. अखंडतेने करा, अखंडतेने त्या भगवंताचं चिंतन करा. ते केव्हा होणार? ज्यावेळेस आपण भगवंताचं चिंतन करू, मन भगवंताच्या चरणावरती एकविध करू, त्यावेळेस त्या भगवंताचं आपलं भगवंताची प्राप्ती होऊ शकते आणि आपला उद्धार होऊ शकतो. पण अशा प्राप्तीसाठी आपलं चित्त कसं असावं? अभंगाचं दुसरं चरण. सकळाच्या पाया पाया माझे दंडवत सकळाच्या पाया पाया माझे दंडवत हो हे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया 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 माझे दंडवत सकळाच्या पाया पाया माझे दंडवत आपुलाल चित्त शुद्ध करा आपुलाल चित्त शुद्ध करा हे आपुलाल चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया पाया माझे दंडवत सकळाच्या पाया पाया माझे दंडवत हे आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया पाया माझे दंडवत दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं जे चित्त आहे ते तुकोबाराय आपल्याला शुद्ध करण्यासाठी सांगतात. ज्यावेळेस आपलं चित्त शुद्ध होतं, मन एकविध होतं, त्यावेळेस आपल्याला भगवंताचं चिंतन घडलं जातं. चित्त खूप महत्त्वाचं आहे. त्या चित्तामध्ये जर पहिल्यांदाच खूप काही भरलेलं असेल तर ते शुद्ध कसं होणार आहे? आणि चित्त शुद्ध होतं कशाने? हेही खूप महत्त्वाचं आहे. कशाने चित्त शुद्ध होतं?
त्या ठिकाणी शास्त्रकार काही तत्व सांगतात आपल्याला की चित्त कशाने शुद्ध होतं. जर तुकोबाराय आपल्याला सांगतात की तुम्ही चित्त शुद्ध करा, तर आपलं चित्त दूषित पण असू शकतं. नव्हे दूषितच आहे, पण त्याला शुद्ध करणं खूप गरजेचं आहे. मग असं चित्त शुद्ध होतं कशाने? तर चित्त शुद्ध होण्याची काही लक्षणं आहेत. ते लक्षणं म्हणजे पाहिलं आपण. आता तुम्ही विचार करा, आपल्याला कसं कळणार बरं एखाद्याचं चित्त शुद्ध आहे? कसं कळणार आहे? ते जर चित्त शुद्ध आहे हे कळायचं असेल तर काही तत्व आहे. त्यामध्ये आस्तिक्यम, प्रविभक्त भोजनम, त्या ठिकाणी अनुताप आणि तथ्यम वच, हे 4 तत्व ज्याच्याकडे आहेत किंवा चारीमधलं एक जरी असेल तर त्याचं चित्त शुद्ध आहे. आस्तिक्यम, आस्तिकता, आपली आस्तिकता पाहिजे. मग ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याच्याकडे आस्तिकता आहे त्याचं चित्त शुद्ध आहे. आणि ज्याच्याकडे आस्तिकता नाही, नास्तिकता आहे, त्याचं चित्त दूषित आहे. आता आपण आपलं सगळ्यांनी पाहून घ्यायचं, आपण कोणत्या तत्वामध्ये मोडतो. आस्तिक्यम, प्रविभक्त भोजनम. प्रविभक्त भोजन, सर्वांना वाटून खाणे. आपण म्हणतो ना, एक तीळ 7 जणांनी खाल्ला. आपल्याकडे जे काही आहे ते सर्वांना वाटून त्याचं सेवन करणे, त्याला प्रविभक्त भोजनम असे म्हणतात. सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, झारे होऊ नका दानभरी, दानभरी, झारे होऊ नका दानभरी. सेवितो वाटितो अनिका, सेवितो वाटितो अनिका, हो यारे हो नका दान भरी, हो यारे हो नका दान भरी, हो दान भरी. सेवितो हा रस वाटितो अनेका. जे आपल्याकडे आहे ते इतरांना द्यायला पाहिजे. सर्वांना माहिती आहे, गुरुवर्य स्वामीजी जी काही वस्तू असेल ते आपल्याकडे ठेवतच नव्हते, ते लगेच वाटायचे, देऊन टाकायचे. आणि ते नेहमी एक वाक्य सांगत असत, गोड पदार्थ जर स्वतः एकट्याने खाल्ला की त्या पदार्थाचं रोगामध्ये रूपांतर होतं. तो पदार्थ पचत नाहीच. म्हणून जे काही आहे, आपणही थोडंसं सेवन करा, पण इतरांनाही द्या. त्याच्यात जो आनंद असतो ना, तो कुठेच नसतो. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सुखी जने वावे जगनी वावे, अज्ञानी लावावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, सन्मार्गासी. सुखी जेने व्हावे जग निभवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. नाथबाबा आपल्याला सांगतात, पहिल्यांदा जर आपल्याला जगाला उपदेश करायचा असेल तर आधी आपण सुखी स्वतः व्हायला पाहिजे, तेव्हा जगाला सुखी करता येईल. संतांचं तत्व तेच आहे. म्हणून तर आपण संगती संताची करायला पाहिजे. घडो संत संगष्टने, संताची संगती घडायला पाहिजे.
आणि विशेष असं आहे, आपण जर संताची संगती केली तर बरोबर त्याच्याबरोबर भगवंताची संगती प्राप्त होते, आणि भगवंताची जर संगती केली तर त्याला लागून संताची संगती होते. कारण की संत आणि देव दोन नाहीत, ते एकच आहेत. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. भगवंत आणि संत एकच आहेत, फक्त निमित्तासाठी आहेत, बस. म्हणून आपण आपला विषय थोडासा अलिप्त गेला, प्रविभक्त भोजनम. आणि हे आपल्याला प्रविभक्त भोजनम जर शिकायचं असेल तर संताकडूनच शिकता येतं. म्हणून आपण त्या ठिकाणी संगती संताची करायला पाहिजे. संत न के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. त्या संताची संगती करायला पाहिजे आपण, तेव्हा तर आपल्याला हे शास्त्र शिकायला भेटतं सर्व काही, नाही तर अन्यथा काही नाही. मग जन्माला आला, वाया गेला. आपण जन्माला कशासाठी आलो, आपण काय करायला पाहिजे? आपण जीवनामध्ये संत संगती करायला पाहिजे. आपण जीवनामध्ये भगवंताची संगती करायला पाहिजे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंता संत तुमची संगती केल्यानंतर जे काही आम्ही जीवनात कधीच पाहिलं नाही ते आपल्याला पाहावयास भेटतं. त्या ठिकाणी सांगतात ना आपल्याला, उगवलेला सूर्य, लावलेला दिवा आणि असलेला हिरा, जे डोळ्याने दिसतं त्याचा प्रकाश जिथपर्यंत आहे तेवढं आपल्याला सर्व काही दिसतं. पण अदृश्य जर पाहायचं असेल तर ते संत संगतीने. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताच्या. म्हणून संताची संगती करा, आणि संताच्या संगतीमधून आपण एक गुण घ्यायचा, प्रविभक्त भोजनम. जे काही आहे, जे आपल्याकडे प्राप्त आहे ते आपण दुसऱ्याला द्यायलाच पाहिजे. आणि तसंही जर पाहिलं, एखादं आपल्याकडे वस्तू पडलेली आहे आणि आपल्या ती काहीच कामाची नाही, ठेवून तरी काय उपयोग असतो? एखाद्याला जर लाभ होत असेल तर आपण ते देऊन टाकायला पाहिजे. म्हणून प्रविभक्त भोजनम. त्या ठिकाणी तिसरं तत्व सांगितलंय, अनुताप. अनुताप म्हणजे पश्चाताप. एखाद्या वाईट केलेला कृतीचा पश्चाताप त्याला म्हणायचं अनुताप. आणि त्याने आपल्याला कळतं, जो पश्चाताप करतो त्याचं अंतःकरण, चित्त काय असतं? शुद्ध असतं, चित्त शुद्ध असतं. आणि शेवट सांगितलंय तथ्यम वचः, सत्य बोला. सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांची दुःखे. मुखाने सत्य बोला, सत्य बोला. आणि सत्य हे भगवंताचं तत्व आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू श्री विठ्ठला. त्रिकालाबादी सत्य भगवंत आहेत. आणि त्या भगवंताची जर संगती केली तर आपलंही जीवन सत्यरूप होत आहे. सत्यता खूप महत्वाची आहे, त्याच्याने अंतःकरण शुद्ध होत आहे. मग आपण सर्वांनी आता आपल्या अंतःकरणामध्ये स्वतः झाकायचं आणि पाहायचं, आपलं अंतःकरण शुद्ध आहे की आपलं अंतःकरण दूषित आहे. अंतःकरण शुद्ध राहा पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध असलं की त्या ठिकाणी भगवंत येऊन राहतात. येऊनी गोपाळ, येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ, येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते. तुका भले चित्त करारे निर्मळ, तुका भले चित्त करारे निर्मळ, तुका भले चित्त करारे निर्मळ, तुका भले चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे
येऊनी गोपाळ राहे तेथे. आपलं जर चित्त निर्मळ असल तर भगवंत त्या ठिकाणी येऊन राहतात. भगवंत कुठे पण नाही राहत. तुलसीदास खूप गोड सांगतात आपल्याला. काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोह जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसहु रघुराया. काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोह जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसहु रघुराया. ओ भगवंता, तुम्ही त्याच ठिकाणी राहा जिथे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ नाही. त्या ठिकाणी येऊन राहा. तिनके हृदय बसहु रघुराया. भगवंत कुठे पण नाही राहतो. पहिल्यांदा जर आपलं चित्त शुद्ध नसेल आणि चित्तात जर भरपूर काही भरलेलं असेल, भगवंत कसे राहतील? या हॉलमध्ये जर आपल्याला 1000 माणसाची कॅपॅसिटी असेल आणि आपण 1500 भरायला लागलो, कसे बसतील हो? नाही. त्यासाठी आपलं चित्त शुद्ध पाहिजे. मग तुकोबराय ते सांगतात की तुम्हा सर्वांच्या पायावर दंडवत घालत आहे मी की बाबांनो, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करायला पाहिजे. आणि जर चित्त शुद्ध असेल तर आपल्याला भटकंतीची गरजच नाहीये. कुठंच भटकायची गरज नाही. भगवंत त्याच ठिकाणी येऊन राहतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात की बापांनो, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर आपला त्या नामामध्ये चित्त नसल तर हे सर्व व्यर्थ आहे. आणि जर चित्त असल तर ते सार्थक आहे. वेगळं काय आहे? म्हणून नामामध्ये चित्त एक करा. नामानेच आपलं चित्त शुद्ध होणार आहे. काय संत काय काय सांगत हो आपल्याला. वेळोवेळी ते आपल्याला उपदेश करतात. बापानो, हे करा, हे करा, हे करा, हे करा. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, एथ वडी यद्यत आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जना स यत प्रमाणम कुरुते लोकहस्तद अनुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेच हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. जे वडीलधाऱ्यांनी जे संतांनी सांगितलंय त्या मार्गाने जर आपण चालू गेलो तर आपलं चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा मागली या जन्मामुक्त झालो. आपलं त्या भगवंताच्या नामाच्या पाठामध्ये चित्त स्थिर पाहिजे. तेव्हाच ते भगवंताचं चिंतन घडतो. मन त्याच ठिकाणी एक होतं, अन्यथा कुठे होत नाही. अखंडतेने भगवंताचं नाम घ्या. अखंडतेने भगवंताचं चिंतन करा. अहो, त्या गोपिका कुठे गेल्या होत्या? कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या होत्या का? कोणत्या गुरुकुलामध्ये गेल्या होत्या का? नाही. तर पण भगवंत त्यांना अखंड स्मरत होत होते आणि ते भगवंताला अखंड स्मरण करत होते. का? तर त्यांचं पूर्ण चित्त त्या भगवंताशी एक होतं. त्यांचं मन त्या ठिकाणी पूर्ण भगवंताशी एक होतं. त्याच वेळेस भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा नाही. गोविंद 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 वाहना लागलिया मना लागलिया
गोविंद मना लागल याच्या. आपल्या मनाला तो छंद लागला पाहिजे. भगवंताचं अखंड नामस्मरण करायला पाहिजे. आताही सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा जय गोपाल कुमार, जय 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 गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल म्हणून तुकोबाराय आपल्याला वेळोवेळी सांगतात की बापांनो, तुम्ही चित्त शुद्ध करा, भगवंताचं चिंतन करा, मन एकविध करा. आणि हे जर नाही केलं तर आपल्या आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो नाश थांबवण्यासाठी तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. अभंगाचं प्रथम चरण. आता तरी पुढे हाती उपदेश, 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 नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकलाच्या पाया माझे दंडवत, 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 सकलाच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आज ज्यांचं हे पुण्यतिथी आहे ना, असे आपले सर्वांचे टेकाळे दादा आहेत. या वडिलांनी आपल्या मुलाला भागवताला असा उपदेश केला. ज्यावेळेस आम्ही दवाखान्यामध्ये भेटायला गेलो ना, असं बसलो होतो आणि बसल्या बसल्या सहज ते म्हटले, हे आमचा भागवत आहे ना, लय भटकत फिरत आहे. पण त्याला मी एक सांगतो, हसू नका, खरंच त्याला मी एक सांगतो म्हणे. काय सांगता गड्या दादा? या भागवताचं जर जीवनामध्ये उच्चांक करायचं असेल, जीवनामध्ये काही कीर्ती करायची असेल, तर गावामध्ये जेवढे काही कार्यक्रम आहेत, गावचे जेवढे काही कार्यक्रम आहेत, ते भजनाचे असो, कीर्तनाचे असो, पायी दिंडी असो, याने सोडायचं नाही. आणि विशेष सांगतो, त्याच उपदेशावरती आज हे भागवत दादा जे आहेत ना टेकाळे, ते चालू आहेत. तोच उपदेश त्यांनी जीवनामध्ये अंगीकृत केलेला आहे. असं आपल्या वडिलांकडून काहीतरी एखादा गुण घ्यायला पाहिजे आपण. खरंच या व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे. असो उपदेश आहे, संत वेळोवेळी उपदेश करतात. खूप सेवा केली या परिवाराने आपल्या वडिलांची.
खूप सेवा केली. दवाखान्यामध्ये असताना तर डॉक्टरांना सारखं विचारायचे की डॉक्टर साहेब दादा बरे होतील ना, बाबा बरे होतील ना. हो डॉक्टर म्हणे आता बरे झाले. आणि ते वडील सारखे म्हणायचे अरे मला कवर इथं ठेवतो, चल ना घरी घेऊन. पण डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय काय कळणार आहे हो. सर्वसामान्य जीवाला थोडंसं जर शरीराला आराम पडला की ते लगेच म्हणायचे की चला घेऊन, मला चला घेऊन, गावाकडे घेऊन चला. प्रत्येकाला ओढ कुठली असते, आपल्या घराची असते, तिथं समाधान वाटत असतं. असं खूप सेवा केली या परिवाराने. दोघंही शिवाजी दादाही आणि भागवत दादाही खूप सेवा केली, खूप सेवा केली. एक जण जर झोपला तर एक जण जागा असायचा. लहाना झोपला तर मोठा जागे असायचे, मोठे झोपले तर लहाने जागे असायचे. आणि परिवाराचं एवढं मोठं भाग्य आहे, एवढी मोठी लोकांची श्रद्धा आहे. अहो काही काही पेशंट जर दवाखान्यामध्ये असेल तर त्यांना खाण्यासाठी भेटत नाही. आणि या परिवाराकडे एवढे डबे असायचे. हे आपल्या शेजारची जी पेशंट आहेत ना, त्यांच्या संग जे आहेत ना सेवा करण्यासाठी, त्यांना यांचे डबे भेटायचे. हे केव्हा शक्य होतं माहिती का? आपली तेवढी लोकांप्रती चलन वलन पाहिजे, तेव्हा शक्य असतं. खूप गोड परिवार आहे, खूप गोड परिवार. थोडंसं जरी घरी जाणं नाही झालं ना तर लगेच बोलणार. आणि ती आमची अक्का आहे ना, अक्का असे डबे भरून लाडू देते मला. काय स्वामीजीची कृपा कुठं कुठं ही होती सांगता येत नाही. असो, नका करू नाश आयुष्याचा. कधी कधी मुलगा आईला उपदेश करतो तर कधी कधी आई मुलाला उपदेश करते. यामध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे. उपदेशपर जर बोलायला गेलो तर आपल्याला 1 तास पण पुरणार नाही. भागवतामध्ये जेवढ्या काही आपल्याला कथा आलेल्या आहेत ह्या सर्व उपदेशपरच आहेत. त्या ठिकाणी मुलगा वडिलांना उपदेश करत आहे, नका करू नाश आयुष्याचा. देहेस्तिमां सरुधरे भीमती त्यजत्वं जाया सुतादिषु ममतां विमुञ्च. पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गतिष्ठं वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठ. मग काय करा? धर्मं भजस्व सततं त्यजलोक धर्मान् सेवस्य साधु पुरुषा जहि काम तृष्णात्. अन्यस्य दोष गुण चिंतनमा शुमुक्त्वा सेवा कथा रसो नितरां पिबत्वं. धर्मं भजस्व सततं त्यजलोक अधर्मा. पिताश्री, काय या मायामोहामध्ये गुंपून पडलेले आहात? कोण उपदेश करतंय कोणला? गोकर्णजी उपदेश करतात. आपले पिताश्री आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत, उपदेश करतात. कुठपर्यंत थांबतात? जोपर्यंत तुम्हाला संतती नव्हती तोपर्यंत तुम्ही मुक्त जीवन जगत होतात, आनंदाने जीवन जगत होतात. पण हा जो धुंदुकारी आहे, हा महाखळ आहे, हा खूप त्रास देतो. आणि याचा त्रास कुठपर्यंत सहन करणार तुम्ही? आता काय करा? धर्माच्या मार्गावर चला. वनामध्ये जा, तप करा, जप करा. आपल्या जीवनाचा आनंद स्वतः भोगा. आनंद भगवंत आहेत. ज्या वेळेस आनंद प्राप्त होतो ना त्यावेळेस लौकिक सुखाची कोणती अपेक्षा नसते, काही इच्छा पण नसते. तुकोबारायांकडे काय होतं तरी पण तुकोबाराय म्हणतात, आम्ही खातो आनंदाचे लाडू. आनंद आहे, आनंद स्वतः परमात्मा आहे. असं अनेक प्रकारे उपदेश आहे. जडभरत राजा आहेत ते रहुगण नावाच्या ते जडभरत
आहेत ते रहुगण नावाच्या राजाला उपदेश करतात. सर्वांना कथा भाग माहिती आहे, जर सांगू गेलो तर खूप वेळ जाणार आहे. उपदेश करतात. ते रहुगण नावाचे राजे जड भरताला प्रश्न करतात. हे जे इंद्रिय आहेत ना, हे खूप जीवाला भटकवतात. त्या इंद्रियावरती विजय कसा प्राप्त करायचा? मुक्ती कशाला आहे? बंधन कशाचं आहे? मुक्ती कशाला आहे? आत्म्याला आहे का शरीराला आहे की मनाला आहे? बंधन कशाचं आहे? आत्म्याचं आहे की मनाचं आहे की शरीराचं आहे? कशाचं बंधन आहे? मुक्ती कशाची आहे? इंद्रिय कसे आकळले जातील? देखना इंद्रियों के घोड़े बगे है, इनको हरदम संयम के कोडे लगाओ. हे इंद्रिय खूप भटकंती करतात, पण त्या इंद्रियाला संयम रूपी कोडे लावा, ज्याच्याने इंद्रियांची भटकंती थांबल. मुक्ती कशाला आहे? मनाला आहे, शरीराला आहे की आत्म्याला आहे? आत्मा तर नित्यमुक्तच आहे. आत्म्याला मुक्ती असते का कुठं? तो नित्यमुक्त आहे, कारण की तो भगवंताचा अंश आहे. अंशी भगवंत आहे. आत्मा नित्यमुक्त आहे. त्याला कोणी जाळू शकत नाही, तोडू शकत नाही, फोडू शकत नाही, काही नाही. योगेश्वर सांगतात ना, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चेदम क्लेदयन्त्यापो न शोषेति मारुतः अच्छद्यो अदाह्यो अक्लेद्यो असुष्येवच नित्यः सर्वगत स्थानोर अचलोयम सनातन. हा आत्मा सनातन आहे. मग मुक्ती कशाला आहे? देहाला ना. देहाला कशी मुक्ती होणार आहे? देहाच्या तर 3च गती सांगितलेल्या आहेत. जाळलं तर राख होणार आहे, पुरून टाकलं तर कुर्मी कीटक होणार आहेत, फेकून दिलं तर पक्षी खाणार आहे, विष्ठा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त गती कोणती आहे? मग मुक्तता कशाला आहे? मुक्तता मनाला आहे. मन या संसारामध्ये गुंतलेलं आहे, आणि ते संसारामधून जर मन काढलं आपण आणि भगवंताच्या चरणावरती लावलं, तर भगवंताचं चिंतन केलं, तर मन त्या भगवंताच्या ठिकाणी एकविध होईल आणि तिथेच आपलं चित्त शुद्ध होईल. जड भरत राजा उपदेश करतात. त्या ठिकाणी रहुगण राजाला उपदेश होत, निघून जातात. ते सर्व काही कथा भाग खूप पुढचा आहे. आपल्याला फक्त उपदेश पाहायचा आहे. आपल्याला या प्रपंचामध्ये जीवन जगत असताना खूप लोक उपदेश करतात, कळकळीने सांगतात, पण आपण ऐकतो कोण हो? कोणीही ऐकून राजी नाही. कमीत कमी त्या जीवाचं आपण ऐकून घ्यायला पाहिजे. काय म्हणत आहे, काय सांगत आहे, हे आपण ऐकायला पाहिजे. शांत बसा, शांत बसा. उपदेश खूप महत्वाचा आहे. अनेक प्रकारे आहे. कपिल भगवंत आपल्या मातेला उपदेश, असे खूप काही कथा भागवतामध्ये आहेत. खूप काही कथा आहेत. हा, तो उपदेश, ते शास्त्र वाचा, आपल्या अंगीकृत करा आणि जीवन खूप सुंदर जगा, खूप सुंदर जगा. वेळोवेळी संत महात्मे आपल्याला उपदेश करत आहेत. त्या उपदेशानुसार चाला, उपदेश करा, ऐकून घ्या. म्हणूनच ते सांगतात, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आपल्याला जे आयुष्य भेटलेलं आहे ना, या आयुष्याचा नाश करू नका. खूप सुंदर जीवन आहे, खूप सुंदर जीवन आहे. हा, त्या जीवनाचं सार्थक करा. आणि ते वेळोवेळी आपल्याला तुकोबाराय शिकवतात की जे हितात आहे तेच व्यापार करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका
म्हणे राम तुका म्हणे राम तुका म्हणे राम होय तो व्यापार तुका म्हणे शुद्ध करा
फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया सकळाच्या पाया वा खूप सुंदर. तो खूप बरा आहे. आपल्याला शेवट म्हणतात काय शिकवावे फार करा तो व्यापार कोणता ज्याच्याने आपल्या जीवनामध्ये लाभ होईल असा आपण जीवनामध्ये व्यापार करायला पाहिजे. व्यापारामध्ये अनेक प्रकार आहेत. लौकिक आहे अलौकिक आहे पण आपण एकच व्यापार करा ज्याच्याने आपल्या आयुष्याचा नाश होणार नाही असा व्यापार आपण जीवनामध्ये करा. कोणता व्यापार आहे तर भगवंताचं चिंतन करा. त्याच्याने काय होणार आहे मन भगवंताच्या चरणावरती एकविध होणार आहे. त्यासाठी आपलं चित्त शुद्ध करा. बस आजची सेवा इथपर्यंतच आहे. तुम्ही सर्वजण आला. सर्वजण खूप गुणीजन व्यक्ती आहे. जशी स्वामीजींनी या ठिकाणी उभा राहिल्यानंतर बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी जमलेले जे टाळकरी आहेत गायक आहेत मृदंग वादक आहेत हार्मोनियम वादक आहेत आमचे असणारे स्वामीजी आहेत विनयकरी आहेत संस्थेतील मुलं आहेत आणि तुम्ही सर्व श्रोतृगण वर्ग आहे. विशेषत्वाने या ठिकाणी आपल्यापर्यंत ज्यांनी हा आवाज पाठवला असे साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत. खूप गोड सिस्टीम आहे. खूप गोड सिस्टीम आहे. कारण की मला माझा आवाज असा काही कुठं स्वरात नाही कुठं तालात नाही काय नाही. आपल्याला त्याचं काही गद्यपद्यही नाही. पण तुम्ही सर्वांनी मला असं सांभाळून घेतलं त्यामुळं सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर टाळकरी मंडळी जागेवर खाली बसतील. श्री हरिभाऊ रावजी पाटील टेकाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त
या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी श्यामसुंदर महाराज पुरी स्वामीजी यांचे असणारे उत्तराधिकारी स्वामी रामानंदपुरीजी महाराज यांनी या ठिकाणी उत्कृष्ट अशी कीर्तनरूपी सेवा समर्पित केली। त्याबद्दल टेकाळे परिवाराच्या वतीनं तसेच सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक ऋणनिर्देश व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज भरपूर अशा गुणीजन मंडळींचा मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचा या ठिकाणी फक्त नामोल्लेख करणार आहे। सर्वांनी शांत बसावं कृपया। एवढ्या लांबून सर्व मंडळी आपल्यासाठी आली, त्यांचा किमान नामोल्लेख करणं आपलं कर्तव्य आहे, त्यासाठी कृपया कुणी उठू नये। तत्पूर्वी या ठिकाणी स्वामीजींचा सन्मान टेकाळे परिवाराच्या वतीनं होत आहे। सर्वांनी शांत बसा। या ठिकाणी हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज वामन, हरिभक्तपरायण तात्या महाराज, हरिभक्तपरायण भगवानजी महाराज मोरे, जगद्गुरु तुकाराम महाराज वंशज, तसेच श्री स्वामी विश्वनाथ गिरी महाराज, हरिभक्तपरायण नकुल महाराज कोल्हापुरे, सचिन महाराज मोरे, परमेश्वर महाराज भारत, हरिभक्तपरायण राम महाराज खरवंडीकर, हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दुशिंग, हरिभक्तपरायण शुभम महाराज बनकर, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गीते, कृष्णा महाराज हापसे, हरिभक्तपरायण गणेश महाराज सजगुरे, दत्तू महाराज सजगुरे, सोमनाथ महाराज माने, कुंदन आप्पा तोडमल, आबासाहेब महाराज भराडे, कृष्णा महाराज जिरेकर, दीपक महाराज हापशे, हरिभक्तपरायण अंकुशजी महाराज जगताप, गायनाचार्य शेषराव तात्या जगताप, हरिभक्तपरायण रेवजी महाराज शिंदे, गायनाचार्य हरिभाऊ महाराज गरुड, हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे, हरिभक्तपरायण संजय महाराज शेटे, हरिभक्तपरायण संजय महाराज शिरसाट, तसेच शनी शिंगणापूर येथून देवस्थानचे माजी उपाध्यक्ष पंढरीनाथ भाऊ शेटे, तसेच रावसाहेब पाटील शेटे आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी, परमेश्वर महाराज भारत, पुंडलिक महाराज तुवर शिरेगाव। 2 मिनिट बसा फक्त। हरिभक्तपरायण विवेक गुरुजी मालुंजेकर, तसेच मालुंजे येथून सर्व स्वामीजी भक्त परिवार, मधुकर महाराज पवार, स्वामीजींसोबत नेहमीच सातत्याने असणारे प्राध्यापक रमेशचंद्र काळे सर, तसेच भागवताचार्य रोखले दादा, तसेच संदीपजी महाराज घुसाळे, विश्व माऊली गुरुकुल विद्यार्थी, सर्व विद्यार्थी मंडळ, समस्त स्वामीजी भक्त परिवार, उमरे भजनी मंडळ, शिवदास बाबा दाभाडे, तसेच या कार्यक्रमासाठी कैतके बंधू चोपदार या दोन्ही भावांनी या ठिकाणी सेवा दिली। तसेच समस्त भजनी मंडळ मुसळवाडी, कोपरे, वरवंडी, वांबोरी, माहेगाव, मालुंजा, भेरडापूर, पुरणगाव, चिंचविहिरे, वांगी, खिरडी, बाजाठाण, शेनवडगाव, तिळापूर, वांजुळपोही, मांजरी, वळण, शिरेगाव, पानेगाव, करजगाव, ब्राह्मणी, कारेगाव, खुडसरगाव, पाचेगाव, कारवाडी, खेडले, परमानंद, मातापूर आणि समस्त पाथरे भजनी मंडळ। चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। तसेच आपण सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी बसून राहिलेत त्याबद्दल सर्वांचे हार्दिक ऋणनिर्देश। हरिभक्तपरायण आदिनाथजी महाराज दुशिंग, अरुण तात्या लांबे, जर चुकून कोणाचा नामोल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। यानंतर सर्वांनी स्नेहभोजन करून जावं अशी टेकाळे परिवाराच्या वतीनं विनंती करतो।